नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. पीक विम्यातल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्याच्या दुसऱ्या टप्प्यावर पीक विमा वाटप सुरू होणार आहे. मित्रांनो, राज्यात 2023मध्ये पावसात मोठा खंड पडल्याने खरीप पीक विम्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा अधिकारी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार ग्रस्त शेतकऱ्याला 25% आगामी पीक विमा वाटप करण्यात आला आहे. पीक कापणी प्रयोगानंतर ज्या महसूल मंडळीचा पैशेवारी 50% कमी आली आहे, त्या महसूल मंडळीतील शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा मिळणार आहे. खरीपातील खंडामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 241 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही, अशा शेतकऱ्याला 1,11,601 शेतकऱ्यांना 76 कोटी 27 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेबांनी दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही ट्विटरवर ही माहिती वाचू शकता. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर माहिती शेअर करताना म्हणले आहे, खरीप हंगाम 2023मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात आगामी न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील 1,11,601 शेतकऱ्याला आगामी पीक विमा 76 कोटी 27 लाख रुपये इतका दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. याचे वितरण थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये करण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही इथं नोटीस सुद्धा मित्रांनो पाहू शकता. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.